नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर. आपलं विश्वजय आयुर्वेद प्रणीत चॅनल आयुष स्वास्थ्यमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत विरुद्ध अन्न काय आहे, विरुद्ध अन्न कोणतं आहे आणि विरुद्ध अन्न का टाळावं. विरुद्ध अन्न म्हणजे इनकॉम्पॅटिबल फूड. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं विरुद्ध म्हणजे अपोजिट, पण आयुर्वेदानुसार विरुद्ध म्हणजे इनकॉम्पॅटिबल. म्हणजे जे अन्न खाल्ल्यानंतर शरीरामध्ये दोष जे आहेत ते उत्क्लेश पावतात, उचंबळतात आणि ते बाहेर न पडता ते तिथेच साचून राहतात आणि ते साचलेले जे दोष आहेत ते विषाप्रमाणे काम करतात किंवा ते धातूंना जे आहेत ते बिघडवतात आणि वेगवेगळे आजार जे आहेत ते निर्माण करतात. म्हणून त्याला इनकॉम्पॅटिबल फूड असं म्हणतात किंवा विरुद्ध आहार असं म्हणतात. तर बऱ्याचदा आपल्याला हे माहित नसतं की आपण कॉमनली दोन गोष्टी एकत्र करून खातो किंवा एकानंतर एक गोष्टी खातो, तर त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत. आहार जो आहे तो आयुर्वेदानुसार अतिशय महत्वाचा आहे. आहारामुळे आपलं पोषण होतं, सगळ्या धातूंची पुष्टी होते, त्याच्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अन्नात भवती भूतानी. म्हणजे जसा तुम्ही आहार घेता तसे तुम्ही प्राणी मात्र बनत असतात. त्यामुळे आयुर्वेदात आहाराचं एक वेगळंच महत्व आहे. त्यामुळे आयुर्वेदात विरुद्ध आहार पण सांगून ठेवला आहे की तो तुम्ही टाळावा किंवा नेहमी नेहमी त्याचं सेवन करू नये. एखाद्या वेळेस खाल्लं तर काही हरकत नाही, पण वारंवार जर तुम्ही असं विरुद्ध अन्न खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. तर आता आपण बघूयात की काय आहे हे विरुद्ध अन्न. तर सगळ्यात पहिले आपण आता इथे समजा पुण्यामध्ये आहे किंवा महाराष्ट्र हा जो आहे तो साधारण देश आहे. तिथलं हवामान जे आहे ते फार उष्ण नाहीये, फार थंड नाहीये, भरपूर पाऊस पडतोय असंही नाहीये. त्यामुळे हा साधारण देश आहे. त्यामुळे ह्या देशातलं अन्न जे आहे ते थंड प्रदेशापेक्षा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पंजाब सारखा प्रदेश घेतला, तर तिथे थंडीमध्ये सरसो का साग ही अतिशय फेमस डिश केली जाते. त्यामुळे इथे बसून बऱ्याच लोकांना वाटतं की आपण सरसो का साग खावा. एखाद्या वेळेस खायला हरकत नाही. पण मोहरी ही अत्यंत उष्ण असते आणि त्याची उष्ण भाजी जर तुम्ही वारंवार या साधारण प्रदेशात खाल्ली, तर तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता असते. तसं राजस्थानमध्ये कोरडा वाळवंटी भाग आहे. त्यामुळे तिथे दह्यासारखा अभिसंधी पदार्थ जो आहे तो रोजच्या भाज्यांमध्ये किंवा जेवणामध्ये, स्वयंपाकात असतो. त्याच प्रमाणात तसाच रोज जर तुम्ही इथल्या साधारण प्रदेशात खाल्ला, तर शरीरात अतिरिक्त कफ वाढेल, आमसंचिती निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही ज्या प्रदेशात राहत आहात, त्याला अनुकूल असा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की मात्रा म्हणजे ठराविक प्रमाण. आपण जो जेवतो त्याचं एक ठराविक प्रमाण असतं, की मी 2 पोळ्या खाणार आहे, थोडीशी भात खाणार आहे, वाटीभर भाजी, वाटीभर सॅलड असं आपलं ठरलेलं प्रमाण असतं. त्या भुकेच्या प्रमाणात आपण खातो आणि त्याच्यानंतर लगेचच कोणीतरी आग्रह केला आणि पुन्हा काहीतरी खाल्लं, तर ते मात्राविरुद्ध ठरतं. म्हणजे एकावर एक पहिलं भोजन पचायच्या आत दुसरं भोजन घेऊ नये. किंवा दुसरं उदाहरण बघायचं झालं, तर मध आणि तूप हे समान मात्रेमध्ये एकत्र जे आहेत, तर तो संयोग जो आहे तो उपयोगी ठरत नाही किंवा तो विरुद्ध ठरतो. त्यामुळे तुम्ही 1 चमचा मध घेतला तर अर्धा चमचा तूप घ्या किंवा 1 चमचा तूप घेतलं तर अर्धा चमचा मध घ्या. पण दोन्ही समान मात्रेमध्ये घेतलं तर ते विरुद्ध अन्न ठरतं. आता बऱ्याचदा वेगवेगळ्या पदार्थांचे संयोग जे आहेत, ते पण विरुद्ध ठरतात. म्हणजे फळं आणि दूध असं एकत्र करून घेऊ नये. का? तर आंबट फळं जी आहेत म्हणजे स्ट्रॉबेरी आहे, बेरी वर्गातले फळं आहेत, संत्री, मोसंबी, पायनॅपल आहे. तर ही आंबट फळं आहेत. तर ते आंबट आणि थंड गोष्टींचा दुधाबरोबर म्हणजे दूध जे आहे ते मधुर म्हणजे गोड आहे आणि थंड आहे. त्याच्याबरोबर जर त्याचा संयोग झाला तर ते विरुद्ध अन्न ठरतं. किंवा काही फळं जी आहेत ती गोड आहेत, ती कफ वाढवणारी आहेत. पेरू, चिकू, सीताफळ आहे, केळी आहेत, तर ती कफ वाढवतात. त्याच्याबरोबर जर दूध एकत्र केलं, तर पुन्हा गोड फळं, गोड दूध, थंड फळं, थंड दूध असं एकत्र केल्यामुळे अतिरिक्त प्रमाणात कफ किंवा आम निर्माण होतो. बऱ्याचदा फ्रूट सॅलड किंवा शिकरण हे खूप लोकांना खायची सवय असते किंवा फळं घालून मिल्कशेक करायची पण सवय असते. तर ते वारंवार घेतलं, तर ते विरुद्ध अन्न तयार होतं. शरीरात आमविष निर्माण होतं आणि वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. मासे आणि दूध हे पण एकत्र करून खाऊ नये. मासे जे आहेत ते उष्ण आणि आम्लधर्मी आहेत. दूध जे आहे ते थंड आणि मधुर रसाचं आहे. तर हा संयोग जो आहे तोही विरुद्ध होतो.
त्यामुळे तुम्ही मासे खाल्ले तर त्याच्याबरोबर किंवा त्याच्यानंतर लगेच दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते तुमच्या खाण्यात येता कामा नयेत. मध जो आहे तो गरम करून खाऊ नये असं सांगितलंय. त्याच्यामुळे पण विषद्रव्य निर्माण होतात, की जी शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे काही-काही वेगवेगळ्या रेसिपींमध्ये भाजी रेसिपी शिजवताना मध घातलाय किंवा गरम-गरम पदार्थावर मध ओतून घेतलाय आणि मग ते खाल्लंय, तर तेही विरुद्ध ठरतं. तसंच काही-काही भाज्या ज्या आहेत त्या शिजवताना दही घातलं जातं, क्रीम घातलं जातं किंवा दूध घातलं जातं. तर दही आणि दुधाबरोबर मीठ किंवा तिखट मिठाची फोडणी हा विरुद्ध संयोग आहे. तुम्ही दुधामध्ये मीठ घाला बरं, दूध फाटतं की नाही? त्यामुळे मीठ, तिखट जी फोडणी घातलेली आहे, तर त्याच्यामध्ये दही घालून ते शिजवणं किंवा दूध घालून ते शिजवणं, हे पण विरुद्ध अन्न आहे. दही जे आहे, तर ते गरम करून कधी खाऊ नये असं सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही दही आणि दूध भाज्यांमध्ये घालून किंवा गरम करून खाऊ नका. नंतरचा संयोग येतो, तर तो ऋतूविरुद्ध. ऋतूविरुद्ध म्हणजे कसं, की आता समजा पावसाळा आहे, सगळीकडे आम्लधर्मी वातावरण आहे. तर त्यावेळेला पालेभाज्या ज्या आहेत त्या खाऊ नये असं सांगितलंय. का? तर पालेभाज्या ज्या आहेत त्या शरीरामध्ये आम्ल विपाकी असतात म्हणजे आंबट परिणाम देतात. तर हे दोन्ही एकत्र झालं तर आपल्या शरीराचा आम्लधर्म अजून वाढू शकतो. म्हणून पावसाळ्यामध्ये आम्लधर्मी पालेभाज्या ज्या आहेत त्या खाऊ नये असं सांगितलेलं आहे. किंवा आता ऑक्टोबर हीट आहे, पित्ताच्या प्रकोपाचा काळ आहे आणि तुम्ही चमचमीत, मसालेदार, तळलेले पदार्थ खाल्लेत, तर तुमचं पित्त वाढेल आणि वातावरणामुळेही ते पित्त वाढणार आहे, तर त्या पित्ताचा प्रकोप जास्त प्रमाणात होईल. म्हणून ऑक्टोबर हीटमध्ये थंड दूध वगैरे घ्यायला सांगितलेलं आहे आणि चमचमीत पदार्थ टाळायला सांगितलेत. का? तर ते ऋतूविरुद्ध होतात. अजूनही बरेचसे संयोग आहेत की जे आपल्याला विरुद्ध म्हणून आपण नेहमी घेत असतो. त्यातला एक आहे स्मूदी. तर स्मूदीमध्ये काय होतं, की तुम्ही पालकासारखी भाजी घालतात, फळं घालतात, दूध घालतात, दही घालतात, त्यावेळेला ज्यूसही घालतात. पण दूध आणि पालक, तर पालक जो आहे तो आम्लधर्मी आहे आणि त्यामध्ये क्षार आहेत. तर क्षार आणि दुधाचा संयोग पण विरुद्ध सांगितलेला आहे. फळं आणि दूध पण विरुद्ध सांगितलेलं आहे. आणि हे असं सगळ्या वेगवेगळ्या चवी एकत्र करून ते एकाच वेळेला घेणं आणि ते वारंवार घेणं, तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. अं, ताडफळं त्याच्याबरोबर दूध किंवा दही जे आहे तर ते खायला सांगितलेलं नाहीये किंवा उडदाची डाळ आणि दही हे पण विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे. आपण दही वडे जे आहेत ते फार चवीने खातो. पण दही जे आहे ते अभिषंधी, उत्कलेश करणारं आणि कफ वाढवणारं आहे. उडदाची डाळ पण ही पचायला जड, पचली नाही तर ती अभिषंदा निर्माण करते आणि कफ निर्माण करणारी आहे. तर हा संयोग जो आहे तो शरीरात खूप जास्त प्रमाणात कफ वाढवतो. म्हणून उडदाची डाळ आणि दही हे पण खायला सांगितलेलं नाहीये. मध गरम करून खायला सांगितलेलं नाहीये. मासे आणि दूध खायला सांगितलेलं नाहीये. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या एकत्र केल्यानंतर त्याचे परिणाम जे आहेत, तर ते शरीरावर योग्य तऱ्हेने होत नाहीत. तर आता असं विरुद्ध अन्न तुम्ही वारंवार खाल्लं किंवा बऱ्याचदा आईस्क्रीम जे आहेत, तर ते आपण खूप चवीने खातो. तर वेगवेगळ्या फळांचे जे आईस्क्रीम आहेत किंवा मिल्कशेक आहे, तर ते पण विरुद्ध अन्न ठरतं. त्यामुळे तेही टाळावं. आता यामुळे काय-काय व्याधी होतात बरं? तर सगळ्यात पहिले म्हणजे त्वचा विकार जे आहेत, तर त्यामध्ये विरुद्ध अन्न खाऊ नये असं सांगितलेलं आहे. तर त्वचा विकार म्हणजे सोरियासिस किंवा कोड आहे, ल्युकोडर्मा सारख्या व्याधी आहेत. तर त्यानी तुमची त्वचा जी आहे ती बिघडते, शीतपित्तासारखे व्याधी होतात. पोट बिघडतं, वारंवार पोटाचे आजार होतात, ग्रहणीसारखे आजार होतात. मधुमेहाचं प्रमाण जे आहे तर ते वाढतं. मूळव्याधीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. शरीरात सूज निर्माण होते. आमवात निर्माण होतो, जो एक प्रकारचा संधिवात आहे किंवा वातरक्त आहे. असे वेगवेगळे व्याधी जे आहेत, तर ते विरुद्ध अन्न वारंवार खाल्ल्यामुळे होत असतात. बऱ्याच लोकांना याची कल्पना नसते. त्यामुळे या पद्धतीचा विरुद्ध आहार जो आहे, तो टाळावा आणि जे आपलं नेहमीचं अन्न आहे, तर ते आपण सेवन करावं. बऱ्याच लोकांना मुगाच्या डाळीच्या खिचडीवर दूध किंवा साय घेऊन खायची सवय असते, तर ते पण टाळावं किंवा भाज्यांमध्ये, सूपमध्ये क्रीम घालायची सवय असते, ते पण टाळावं. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचं विरुद्ध अन्न टाळावं आणि आपली तब्येत जी आहे, ती चांगली राखावी. नमस्कार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.